आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। गिरीश महाजन यांच्यावर कारवाईची मागणी। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पोलिसांना निवेदन। प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी झालेल्या भाषणात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याबद्दल नाशिकचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली। या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदगाव शहराच्या वतीने तालुका पोलीस स्टेशन नांदगाव येथे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले। हे निवेदन शहराध्यक्ष गौतम विजय जगताप यांनी पोलीस निरीक्षकांना दिले। सदर भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। डॉक्टर आंबेडकर हे भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ असून त्यांच्या त्यागाचा आणि कार्याचा असा अवमान होणे हे गंभीर स्वरूपाचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। निवेदनाद्वारे मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी गिरीश महाजन यांच्या मंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली। तसेच त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली। सोबतच महाराष्ट्र शासनाच्या 22 जानेवारी 2021च्या परिपत्रकानुसार ज्या शाळा महाविद्यालय अथवा शासकीय कार्यालयांमध्ये नियमांचे उल्लंघन झाले आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या निवेदनावर पोलीस स्टेशनचा आवक शिक्का असून ते अधिकृतरित्या स्वीकारण्यात आले। हे निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून दिलेल्या कायदेशीर लढ्याचे प्रतीक असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी नागसेन चव्हाण, अरुण सावळे, गौतम जगताप, देविदास मोरे, मनोज चोपडे, विलास कोतकर, चेंदा बागुल, अनिल जाधव, सुनील निकम, भास्कर निकम, गणेश आहेर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक मारुती जगधने।